हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या आंब्याच्या मोहराला गळती लागते। वातावरणातील बदलांमुळे आंबा उत्पादक शेतकरी आता चिंतेत सापडलेले आहेत। महागड्या औषधांची फवारणी करून देखील आंब्याचा मोहर हा गळू लागल्यानं आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। आणि थेट आंब्याच्या बागेतून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। आंब्याच्या हंगामाला डिसेंबर महिन्यात सुरुवात झालेली आहे, मात्र आता आंब्यांच्या झाडांना मोहर लागलेली आहे। मात्र सततच्या वातावरणातील बदलामुळे जे आता मोहराला गळती सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। सध्या हिंगोलीच्या हे दांडेगाव येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांनी आंब्यांची लागवड केलेली आहे। आणि जे आंब्यांच्या हंगामाला डिसेंबर महिन्यात सुरुवात झालेली आहे। जानेवारी महिन्यामध्ये आंब्यांच्या झाडांना मोहर लागायला सुरुवात होती आणि आता जानेवारी महिना सुरू झालेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते आंब्याच्या झाडांना मोहर लागलेली, मात्र मागील अनेक दिवसापासून जे आहे ते वातावरणातील बदलामुळे या ठिकाणी जे मोहराला गळती लागलेली आहे आणि अनेक रोगाचा प्रादुर्भाव, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या ठिकाणी मोहरां पांढरं पडत आहे आणि मोहरांना गळती लागल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकरी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमका कशा प्रकारे यांना वातावरणातील फटका यांच्या फळबागेवरती फटका बसलेला आहे। दादा, मला सांगा, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण मोहर लागलेली झाडांना, मात्र वातावरण बदलामुळे कसं उत्पन्न गेल्या वर्षी आंब्याच्या बागेतून निघालेलं होतं 6 एकरमध्ये। यावर्षी जवळपास आमचं एक 5-6 लाखाचं अपेक्षित उत्पादन आहे। त्याच्यामध्ये आमचा 1-2 लाख रुपये फवारणीचा खर्च झाला, खत वगैरे। तर आज घडीला तरी 50% उत्पन्नात घट झालेली, पण इथून आता गारपीट, अवकाळी पाऊस याच्यातून काय आता फटका बसेल, त्याच्यामुळं निश्चित उत्पादन आम्ही आज घडीला तुम्हाला सांगू शकत नाही। आपण जर बघितलं असेल की या बागेमध्ये महागड्या औषधांच्या फवारण्या शेतकऱ्यांनी करून देखील कोणताही फरक पडत नसल्यामुळे यावर्षी आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।